भारताचे जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी पाकिस्तानला थेट अल्टिमेटम दिलेला आहे। हा अल्टिमेटम काय आहे तर जर पाकिस्तानने दहशतवादाला किंवा आतंकवादाला समर्थन देणं बंद केलं नाही तर भारत पाकिस्तानचं पाणी पूर्णपणे थांबवणार आणि याचा अल्टिमेटम जून 2028 पर्यंत भारताने दिलेला आहे। मग स्वाभाविक आहे की पाकिस्तानची सुद्धा प्रतिक्रिया यावर येणार आहे। सो पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांनी प्रत्युत्तरात म्हटलेलं आहे की जर भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर पाकिस्तान युद्ध करायला देखील मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणूनच सिंधू जल करार जो आहे या करारावरून भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने आपल्याला आलेला दिसतोय। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे। सो निश्चितच तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या त्या सुद्धा जाणून घेणार आहोत। सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एमआयएसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। इंडस वॉटर ट्रीटी सिंधू जल करारावरून भारत पाकिस्तान आमने सामने आपण बघूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। काल राज्यसेवा प्रिलिम्सचा रिझल्ट आलेला आहे आणि आता ज्यांची नावं लिस्टमध्ये आलेली असेल तो निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे। आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहे। निश्चितच तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचे मार्क्स वाढवून देणार हे पुस्तक तुमच्यासाठी ठरू शकतं। चला आता आपण बातमी बघून घेऊया। या अनुषंगाने सुद्धा मेन्स परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। वी विल गो टू वॉर, पाकिस्तान डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांनी हा भारताला थेट दिलेला आहे। आणि जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जलशक्ती मंत्री यांनी भारताचे जलशक्ती मंत्री यांनी काय त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं होतं आणि पाकिस्तानचं प्रत्युत्तर काय आलेलं आहे। तो याच कारणावरून जल करार पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि हा जल करार आता चर्चेत आलेला आहे का तर असं नाही। आपल्याला माहित आहे एप्रिल 2025 मध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला होता। जवळपास 26 नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेले होते, त्यांचा मृत्यू झालेला होता आणि भारतासाठी ही अतिशय दुःखद बाब होती आणि स्वाभाविकच मग भारताची प्रतिक्रिया किंवा भारताचा निर्णय त्या ठिकाणी आलेला होता आणि या निर्णयामध्ये भारताने काय केलेला होता की सिंधू जल करार आहे जो 1960 चा आहे, म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधल्या ज्या नदींचा वाटप झालेला आहे आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाच्या या नद्या आहेत, सो या नद्यांचं पाणी स्थगित करून ठेवलेलं होतं कुणी भारताने। आणि भारताने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। याला कारण काय सांगितलं होतं तर सीमापार दहशतवाद हे एक प्रामुख्याने कारण सांगितलं होतं आणि पाकिस्तान जो आहे सातत्याने दहशतवादाला सपोर्ट करतो, या अनुषंगाने पाकिस्तानला धारेवर घेण्यासाठी हा निर्णय भारताने घेतलेला होता। ठीक आहे, मग स्वाभाविकच आहे की पाकिस्तानची सुद्धा त्यावर प्रतिक्रिया आलेली असेल। सो पाकिस्तानने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या निर्णयाला आक्षेप घेतलेला होता आणि हा जो मुद्दा आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा सुद्धा पाकिस्तानने काय केलेला होता प्रयत्न केलेला होता आणि याचाच परिणाम मग हा जो 1960 चा सिंधू जल करार आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो। आणि मग अशा ज्या गोष्टी चर्चेत आलेल्या असतात सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाच्या असतात, प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही वेनी आपल्याला त्या ठिकाणी त्याची चर्चा करावी लागेल। मग हा जो जल करार आहे तो समजून घेण्यासाठी त्याची लोकेशन्स कुठले आहे, कुठल्या कुठल्या त्या नद्या आहे, कुठून फ्लो होतात हे एकदा आपण मॅप मध्ये बघून घेऊया। ही आहे इंडस रिव्हर सिस्टीम। तो बघा हा आपला भारताचा जो नॉर्थ एरिया आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। मग यामध्ये हा इकडे अक्साई चीन जो रिजन आहे जो सध्या चायनाच्या कब्जामध्ये आहे आणि हा जो ग्रीन एरिया दिसतो हा याला आपण काय म्हणतो पीओके, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर। ठीक आहे, जो पाकिस्तानने यावर कब्जा केलेला आहे। आणि हा जो रिजन आहे एक महत्वाचं इथे सांगून देतो तर इथे स्थानिक जे लोक आहेत त्यांनी आंदोलन सुद्धा उभा केलेलं होतं, पाकिस्तान विरोधात हे आंदोलन होतं आणि या अनुषंगाने सुद्धा व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे, निश्चितच तो तुम्ही तिथे युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता। ठीक आहे, आता बघून घ्या या ज्या नद्या आहेत या नद्या कुठे कुठे आहेत। ही आपल्याला सिंधू नदी जी दिसते, इंडस रिव्हर जे आहे इकडून लेक मानसरोवर कडून निघून इकडे पाकिस्तानामध्ये एंटर होते, जी भारतातून फ्लो होते। त्यानंतर काय आहे अजून कुठली नदी आहे, इकडे आपल्याला झेलम रावी नदी दिसते, त्यानंतर सतलज दिसते, बियास दिसते। ठीक आहे, सो या 5-6 नद्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात ज्या अतिशय जास्त महत्त्वाच्या आहेत। आणि हा जर पाकिस्तानचा रिजन आपण इथे बघितला सो या पूर्ण रिजन मधून या नद्या फ्लो होताना दिसतात। सो पाकिस्तानसाठी या नद्या किती महत्त्वाच्या आहेत, कारण जलसिंचनासाठी पाकिस्तान जगातील एक महत्त्वाचा देश आहे जो हे जलसिंचन म्हणजे आपल्या कृषीसाठी जलसिंचन वापरण्यामध्ये अग्रस्थानी दिसतो। आणि अशातच मग जर भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर मग पाकिस्तानसाठी आर्थिक नामुष्की आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येईल। सो आय होप हा मॅप वरून तुमच्या थोडं लक्षात आलेलं असेल आणि पाकिस्तानसाठी का महत्त्वाचं आहे, कारण
सर्व नद्याच पाकिस्तानमधून फ्लो होतात आणि भारताने जर पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर पाकिस्तानच्या नाकी नऊ येतील. आता बघा, हा जो सिंधू जल करार आहे यामध्ये फॅक्ट्स काय आहे, फॅक्च्युअल माहिती काय हे आपण एकदा बघून घेऊया. 1960चा हा करार आहे. जवाहरलाल नेहरू म्हणजे तत्कालीन प्राईम मिनिस्टर आणि पाकिस्तानचे आयुब खान यांच्यामध्ये तो करार झालेला होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये जे विश्वस्त म्हणून राहिलेला आहे किंवा मध्यस्थ म्हणून राहिलेला आहे ती राहिलेली आहे वर्ल्ड बँक, आणि म्हणून सुद्धा याला एक वेटेज येतं. आणि यामुळेच हा जगातील एक सर्वात यशस्वी जल वाटप करारापैकी एक करार आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, पण काही गोष्टी जर त्या ठिकाणी म्हणजे काही डिस्टर्बन्सेस त्या ठिकाणी आले तर अनेक वेळा हा वाद चर्चेत सुद्धा आलेला आहे. आणि याचा उद्देश काय होता की सिंधू नदी प्रणालीचं ज्या पाण्याचं वाटप आहे, ज्या मी तुम्हाला नद्या मॅपमध्ये दाखवलेल्या होत्या, सो कुठल्या नद्या भारताकडे राहील, कुठल्या पाकिस्तानकडे राहील आणि त्यांच्यामध्ये कसा वाटप व्हायला पाहिजे या अनुषंगाने या कराराचा उद्देश आपल्याला दिसून येतो. यामधलं जे 80% जलप्रवाह आहे ते पश्चिमेकडील नद्याकडून येतात आणि 20% जे आहे ते पूर्वेकडील नद्यांमधून येतात. आता या पश्चिम आणि पूर्वेच्या काय नद्या आहेत, पाकिस्तानच्या कोणत्या वाट्याला, पाकिस्तानच्या वाट्याला कुठल्या नद्या आहेत आणि भारताच्या कुठल्या आहेत हे एकदा आपण बघून घेऊया. आता पूर्वेकडला जर भाग बघितला म्हणजे खालचा जो भाग बघितला तर तो भारताच्या हद्दीमध्ये येतो किंवा भारताचा प्रेझेन्स त्यावर आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने या 3 नद्या दिसून येतात, रावी, बियास आणि सतलज. याच्यासाठी तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता, सराबी. ठीक आहे, कुठली? सराबी, सतलज, रावी आणि बियास. यावर परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आले आहे प्रिलिम्सला, सो खूप जास्त महत्वाचे आहे. आणि पश्चिमेकडील नद्या ज्या पाकिस्तानचा ज्यावर होल्ड आहे, कंट्रोल आहे, त्या आहेत सिंधू, झेलम आणि चिनाब. या नद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून प्रश्न विचारला तर मार्क्स आपले कुठेही जाता कामा नये. ठीक आहे, आता ज्या पश्चिमेकडल्या नद्या किंवा ज्या पाकिस्तानचा जो ज्या नद्यांवर कंट्रोल आहे, मग त्यामधलं पाणी भारताला वापरताच येत नाही का? तर असं नाही, काही प्रमाणात आपल्याला त्या नद्यांचं सुद्धा पाणी वापरता येते, त्यावर सुद्धा आपला अधिकार थोड्या प्रमाणात दिसून येतो. मग हे अधिकार नेमके कुठले आहेत? तर हे पाणी, या नद्यांचं पाणी घरगुती वापरासाठी वापरायचं असेल, त्यानंतर सिंचनासाठी वापरायचं असेल, जलविद्युत निर्मितीसाठी वापरायचं असेल आणि मर्यादित जलसाठा जर करून ठेवायचं असेल, सो या सर्व कारणासाठी ज्या पाकिस्तानकडे नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी आपल्याला वापरता येतं. आणि विशेष महत्वाचं म्हणजे त्या नद्यांवर काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा आपण उभारलेले आहेत. आता हे प्रकल्प कुठले आहेत? तर किशन गंगा, जी झेलम नदीची उपनदी आहे. कुठल्या नदीची? झेलम. उपनद्या सुद्धा विचारण्यात येतात. झेलम नदीची उपनदी किशन गंगा, यावर किशन गंगा नावाचा डॅम आपण उभारलेला आहे. त्यानंतर बगलिहार, रतले आणि सावलकोट हे जे काही डॅम आहे हे आपण चिनाब नदीवरती उभारलेले आहे. ठीक आहे, पण यामध्ये कंडिशन अशी एकच आहे की जे रन ऑफ द रिव्हर प्रकारचे जलविद्युत प्रकल्प आहे तेच आपल्याला उभे करता येतात. म्हणजे याचाच अर्थ काय, तर जलसाठा आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे करून ठेवता येत नाही, मोठ्या प्रमाणात पाणी साठवून आपल्याला जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करता येत नाही. जे काही रनिंग वॉटर आहे त्यामार्फत आपल्याला हे प्रोजेक्ट म्हणजे काय उभारता येतात, येते लक्षामध्ये. सो इतका अधिकार आपल्याला त्या पाकिस्तानकडे फ्लो करणाऱ्या ज्या नद्या आहे किंवा पाकिस्तानच्या ज्या नद्यांवर अधिकार आहे त्या नदींचा आपल्याला वापर करता येतो. आता एक महत्वाचा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये तयार होत असेल की काय भारत पाकिस्तानचं पाणी रोखू शकत नाही का? काय भारत लगेच पाणी रोखू शकतो का? सो याचं जे उत्तर आहे ते एकदम आपल्याला हो मध्ये देता येत नाही. याचं उत्तर आपल्याला अर्थातच नाही मध्ये त्या ठिकाणी द्यावं लागेल. कारण काय, तर भारताकडे सिंधू जल कराराअंतर्गत काही मर्यादित अधिकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अधिकार आहेत पण मर्यादित अधिकार आहे. त्याचा आपल्याला काय, तो जो करार आहे तो फॉलो करावा लागतो. परंतु लगेच मोठ्या प्रमाणात हे पाणी रोखणे शक्य नाही का? कारण जर तुम्ही पाणी रोखून ठेवलं, ठीक आहे, आपल्या म्हणजे इंडियामधून त्या नद्या फ्लो होत आहे, पण ते जर पाणी आपण रोखून ठेवलं तर भारतामध्येच त्याची पूर परिस्थिती वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण काय आहे, तर मोठ्या जलसाठ्यांची कमतरता. तुम्ही पाणी रोखून ठेवलं पण ते पाणी मग सोडणार कुठं, कुठे साचवून ठेवणार आहे. ठीक आहे, त्यासाठी जलसाठे आपल्याकडे असायला पाहिजे, त्या पद्धतीचं सिस्टम, वेल डेव्हलप सिस्टम असायला पाहिजे. तर भारताकडे सिंधू पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवण्यासाठी पुरेसे जलाशय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि जो तो काही पहाडी रिजन आहे, जो काही हिमालयाचा वगैरे रिजन आहे, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभं करणं ही साधी गोष्ट नाहीये. त्यानंतर काय की अपुरे धरणे व कालवे, जो काही सिस्टम आहे, धरणे असेल, बंधारा असेल, कालवे असतील, याची वेल डेव्हलप सिस्टम नसल्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे तो सुद्धा आपल्याला मेंटेन करून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. तशी सिस्टम नसल्यामुळे आपण एकाएकी पाणी बंद करू शकत नाही. आणि जर असे प्रोजेक्ट तयार जरी करायचं म्हटलं तर त्या हिमालयन रिजन मध्ये जर एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं असेल तर त्या प्रकल्पांसाठी अनेक वर्ष लागतात. आणि मग तुमचे धरणं असू दे, जलविद्युत प्रकल्प असू दे, हे उभारण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी वेळ लागतो, नियोजन लागतं आणि पैसा, हे सर्वात महत्वाचा घटक त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून भारत लगेच हे पाणी रोखून ठेवू शकत नाही. ठीक आहे,
आता बघा, हा जो सिंधू जल करार आहे, आय होप तुमच्या हा लक्षात आलेला असेल. तर हा जो वाद सुरू झालेला आहे तो मग काय फक्त आणि फक्त पाण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे का? तर नाही. आता हा जो अप्रोच आहे हा मेन्स परीक्षेसाठी अतिशय जास्त महत्वाचा आहे. हे सर्व पॉइंट्स तुम्ही जसेच्या तसे लिहिले तरी तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स निश्चितच मिळू शकतात. तुम्हाला फक्त ते पॉइंट्स कनेक्ट करता यायला हवे. ठीक आहे. आता बघा, हे खालील मुद्द्यांशी थेट संबंधित असणारे पॉइंट्स आहे. कुठले कुठले आहे? एक तर आहे भारत पाकिस्तान संबंध. जे आपले शेजारील राष्ट्र असतात त्यांच्याशी संबंध जपून ठेवणं, त्यांच्याशी संबंध व्यवस्थित असणं हे अतिशय महत्वाचं असतं. नाहीतर मग भारतातल्या ज्या काही प्रामुख्याने समस्या आहेत त्या राहतील वेगळ्या आणि आपल्याला पाकिस्तान सोबत युद्ध करावं लागेल, त्यासाठी पैसा खर्च होईल. सो हे संबंध टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणून हा जल कराराचा जो वाद आहे तो फक्त पाण्यापुरता मर्यादित नाहीये. त्यानंतर काय की सीमापार दहशतवाद. जसं जलशक्ती मंत्रालयाने किंवा त्यांच्या जलशक्ती मंत्रींनी जो काही रिॲक्शन दिलेली आहे पाकिस्तानसाठी, जो अल्टिमेटम दिलेला आहे त्याच्यासाठी कारण काय सांगितलेलं आहे? दहशतवादच सांगितलेला आहे. सो हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये आपल्याला कनेक्ट करता येईल. आणखी काय की जलसुरक्षा. भारताच्या दीर्घकालीन जलसाठा आणि पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत वापराशी थेट संबंध असणारा हा जलसुरक्षाचा पॉइंट आपल्याला कनेक्ट करता येईल. इतकंच नाही तर तो पाकिस्तानसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की शेती आणि शेतीसाठी जलसिंचन तो पाकिस्तानसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर काय की अन्न सुरक्षा. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, थेट अन्न उत्पादन आणि अन्न सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा हा जल करार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजने, म्हणजे करार हा आंतरराष्ट्रीय करार असल्यामुळे विविध देश आणि संस्थांची राजनीतिक भूमिका काय, त्यांची संवाद काय यावर सुद्धा इम्पॅक्ट पाडणारा हा घटक ठरू शकतो. जर काय म्हणता येईल, भारताने जर हा करार जो पाळला नाही तर भारताची इंटरनॅशनल लेवलला काय इमेज तयार होऊ शकते. ठीक आहे. हे अनेक, कारण वर्ल्ड बँक त्यामध्ये विश्वस्त वगैरे आहे किंवा मध्यस्थ आहे. सो तो सुद्धा एक पॉइंट आहे. आणि सर्वात महत्वाचं, भू राजकारण. हा जरी पाण्याचा प्रश्न असला पण जे काही प्रादेशिक स्थिरता आहे त्या रिजनमध्ये किंवा जे काही भारत पाकिस्तानचे संबंध आहे, सो एकूणच जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येतील. आय होप हा टॉपिक नेमका काय आहे, जल करार काय आहे 1960चा, त्यामधले फॅक्ट्स काय आहेत, या सर्व अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. आता तुम्हाला यावर तुमचं मत काय, व्हॉट डू यू थिंक, तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, सिंधू जल कराराबाबत खालील विधाने विचारात घ्या. एकदा प्रश्न वाचून घ्या, ऑप्शन्स बघून याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक स्वरूपात. सर्वात महत्वाचं म्हणजे या बॅचची लाईफ टाईम व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, काही गायडन्स हवे असेल, निसंकोचपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये इतके सगळे फीचर्स तुम्हाला दिसून येतील. फाईल नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज. टेलिग्राम पुन्हा सुरू झालेला आहे. सो हा QR कोड स्कॅन करा आणि एओनासच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.